पूजानं माझ्याकडून गोड बोलून तिची सेवा करून घेतली, तिचे कपडे पण धुवायला लावले. एवढं सगळं काही करून ज्या वेळेस आता तिचं टाईम सरलं, आता टाईम सरलं म्हणजे आता काही लेकरू माझं पण आहे तिचं पण आहे, असं काय जाऊ द्या ते नाही म्हणायचं, पण वेळ निघून गेली. आतापर्यंत मला सगळं घराचं कामं पण करायला लावलं आणि शेवटी आता हाकलून लावलंय मला. कुठं तुम्हाला वाटेल कुठं मला हाकलून लावलंय कामाला. आता काय काम करावं असल्या उन्हात. लय ऊन आहे, आत्ताच ऊन लागायले. लांब आहे गावापासून, तिकडं कामाला आलोय मी. कशाला? शेताच्या कामाला. हे असे आंब्याची बाग आहे आणि यातलं हे गवत काढायचं आहे. हे असलं कामाला पाठवलंय. आणि मला जायचं होतं, भाऊजी माझे आहेत ना, त्यांच्या भावाचं लग्न होतं आज तिकडं. हे म्हणायला लागले की नाही जा एकदा, जर म्हणजे इथं काही जर 4-5 दिवस काम भेटलं तर भेटलं. आता पैसे पण लागतात ना, जवळ आपल्याकडं तंगी सुरू आहे सध्याला. दवाखाना आहे ते झालंय मध्येच, पोरांना सामान घ्यायचं असतंय, काय 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 पैसे लागतात घरात, बाजाराला याला त्याला. म्हणून मग मी पण म्हटलं जातो. आणि माझी इच्छाच नव्हती मला लग्नात जाण्यामुळं. मी काय म्हटलं नाही की मला तिकडं जायचं आहे. तर त्यांनी म्हणे डबा कधी माझा पॅक केला ते पण नाही माहीत मला. त्यांनी माझा डबा पॅक केलेला आणि मला म्हणायला लागले गाडीवर, तो एक अजून एक पोरगा आहे आणि त्याच्याजवळ डबा पण दिलाय माझा, निघा निघा निघा. कुठं कुठं जा म्हणते. म्हटलं घरातनं बाहेर निघा, घरातनं बाहेर निघा. काय झालं सांग तरी. असं काम आहे, जावा एखाद दिवस तेवढंच होईल म्हणून त्यांनी पाठवलं आहे. आता बघू काय काय होतं आहे ना काय नाही. मी तर ही मशीन कधीच नाही चालवायला, गवत काढायची मशीन आहे आणि ते म्हणतात की या मशीनेनं गवत काढ. आता काय कसली पिढा आली. आता काय करावं जर आपल्याला माहितीच नाही आहे तर बघू. तळ्यात उडी मारल्याच्या नंतर आधी काय आपण पोहायचं शिकलेलो असतो, काय उडी मारल्यानंतर कसं ना कसं हातपाय हलवून करून बाहेर निघतोच की, तसं आता त्याचं प्रयत्न करून बघू काय होतंय, जमतंय का नाही. जमलंच तर ठीक, नाही तर मग त्यांना बोलेल की हे जमाना दुसरं काय आहे का सांगा. मग त्यांनी दुसरं दिलं तर ठीक, नाहीतर मग आजचा दिवस काय तर कसा तर काढायचा. उद्या याला म्हणायचं राम राम, तुम्ही लांब आम्ही लांब. आंब्याची बाग आहे, मस्त आंबे लागल्यात आणि उतरवल्यात काही झाडांवर इकडले. कुठून आणतो पाणी आता. हे चालू करून दाखव बरं मशीन. मशीन चालू कर बरं. त्यांनी म्हणले ना मशीन चालू कर. कसं असते कर बरं. तुला पण नाही येत काय. कसं चालू आहे ना. बाया खुरपायला असतात ना, मग त्यांना जास्त रोजगार जातो. हळूहळू खुरपत्यात. ह्या आयडियानं असल्या मशिनी काढल्यात वाटतं. मशिनीनं डायरेक्ट खुरपून टाकायचं म्हणजे तेवढंच हे वाचतं. म्हणलं आता काम सुरू व्हायच्या आधीच एखादा व्हिडिओ काढून घ्यावा. तुला चालू नाही होत आता कसं करणार मग. वड जोरात. हां झालं. हां रेस करावी लागत असेल की. त्याला पण माहीत नाही. हां झालं ते वड. हां कसा र मन लाग ना माझं. तसं नाही रे, वाटतंय ना पहिलं दिवस. आता मी किती दिवस झालं घरीच आहे. चल मग आणू पाणी. तू जातो एकटा घेऊन येतो. गाडी घेऊन ये तिथं आहे बघ, डिकीला चावी आहे. त्यांच्या गाडीवर आलोय मी. मला बळजबरीनं हाकलून लावलंय घरातून, निघ 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 म्हणून. गवत कुठं गेलं रे हे इथलं. हां
काय तर रेसचा असेल रे त्याचं. आणखी जा की तू घेऊन येत जाऊ असंच. जा 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 की पळ आण. का तू एकटा जाऊन घेऊन येतो पाणी. मग आण जा. लांब आहे का. नाही होत तुला उगाच आपदू नको. हां तू तिथं टकलं कीच बंद पडतंय ते. आज माझी परीक्षाच आहे. या परीक्षात पास होतो का नापास होतो काय माहिती. बघा किती काही शोध लागलंय. बाया खुरपायला अर्धा बायाला 15 दिवस गेला असतं हे. म्हणून त्यांनी मशिनीचा वापर केलाय. एका दिवसात काम तमाम. इकडं आधी केलंय. आंबे पण काढलेत झाडावरचे उतरून टाकलेत. एवढ्याशा झाडाला पण आंबे खूप होते म्हणा. अजून दिसतात ना. आहेत ना अजून पण. माझा कसं काय दिवस जातो आणि काय काय होतं हे तुम्हाला सांगेल नंतर. बघू की काय होतंय आपल्याला जमतंय का नाही. पूजानं हे चुकीचं केलं ना. कोणाकोणाला वाटतंय पूजानं चुकीचं केलंय म्हणून असं डबा घेऊन हाकलून लावलंय मला. नव्हती खरं माझी इच्छा. का नव्हती. हे लांब आहे गावापासून पण यायचं. आणि हे मशिनीचं मी कधी चालवायचं नाही म्हणून माझ्या मनात नव्हतं. इथून संध्याकाळी जुलीसाठी गवत घेऊन जातो थोडाफार. उद्या गाडीवरच घेऊन येतो जुलीला पिशवीत टाकून. पहिल्या दिवशी तिला घरी नेताना पिशवीतच आणलेलं. आता नाही बसत ती पिशवीत. आकडा आहे त्याला नाही. कुठं आहे पाणी. तो डबा काढ माझा त्यातला. आतमध्ये गरम गरम सगळं हे होऊन जाईल. तुझा हात ओला कसा झालाय. आई ग. या पोराला पण नाही येत चालवायला आणि मला पण नाही येत चालवायला. आज माणसं आम्हाला इथूनच जावं परत म्हणतात काही की पेट्रोलचं एवढा खर्च झाला एवढा लांब आलोय. जाऊ थांब की जरा. लय लवकर आलोय आपण. एवढं लवकर कोणी येत नसतं का आम्हाला. चला काय काय होतंय काय नाही तुम्हाला दाखवतो नंतर. जमतंय का नाही मला.